हॅलो, तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये बनणारे खोबऱ्याचे मोदक। बनवायला खूप सोपे आहे, त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला मी गॅसवर कढई ठेवून घेतली आणि कढई चांगली गरम होऊ द्यायची आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी दूध टाकून घेतलं। दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि दुधाला चांगली उकळी आली की त्यामध्ये एकदम छोटी वाटी इतकी मी साखर टाकून घेतली। साखर जास्त टाकायची नाही, एकदम थोडीशी साखर टाकून घेतली आणि साखर चांगली वितळेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। 1 वाटी दुधामध्ये भरपूर असे मोदक तयार होतात। दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची। दुधाला चांगली उकळी आली आणि साखर पण व्यवस्थित अशी वितळलेली आहे। आता आपण त्यामध्ये मी 1 वाटीपेक्षा थोडा कमी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगला असं मिक्स करून घ्यायचं। इथे मी मार्केटमध्ये जो मिळतो तो खोबऱ्याचा कीस आणलेला आहे। तुम्ही घरचं सुकं खोबरं किसून घ्यायचं आणि मिक्सरला एकदम बारीक असं करून घ्यायचं। 1-2 मिनिट चांगलं असं मिक्स करून झालं। आता त्यामध्ये एकदम अर्ध्या वाटीपेक्षा कमी मिल्क पावडर टाकून घ्यायची। मिल्क पावडरचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही, आपण खोबरं जास्त आणि मिल्क पावडर कमी असं प्रमाण घ्यायचं। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि लो फ्लेमवर एकदम चांगलं असं मिक्स करायचं। 2 ते 3 मिनिटांमध्ये एकदम चांगलं असं मिक्स करून झालं। आता त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आणि तूप पूर्णपणे वितळेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं। ह्या मोदकांना तूप पण फार कमी लागतं, पण टेस्ट अप्रतिम होते। सर्व तूप चांगलं मिक्स करून झालंय। तुम्हाला जर ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर अशा वेळेस तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता। मोदकांसाठी एकदम परफेक्ट असं सारण तयार झालेलं आहे। ते आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं। आता आपण इथे मोदक करून घेऊ, त्यासाठी मी मध्यम आकाराचा साचा घेतलेला आहे। साच्याला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित असं सारण टाकून घ्यायचं। आणि एक्स्ट्राचं जे बाहेर आलेलं आहे ते आपण काढून घ्यायचं आणि खालच्या बाजूने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं। एकदम छान असा आपला मोदक तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण साचा पॅक करून मोदक करून घेऊ। त्यासाठी एकदम छोटासा सारणाचा गोळा घेतला आणि तो त्यामध्ये एकदम अलगद हाताने चांगला प्रेस करून घ्यायचा, म्हणजे शेवटपर्यंत सारण जाईल। तुम्ही बघू शकता एकदम छान असा मोदक तयार होतो। असेच मी सर्व मोदक तयार करून घेतेय। सर्व मोदक तयार करून झाले। एकदम छान असे आपले खोबऱ्याचे मोदक तयार झालेले आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा।